हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना सकाळचा राम राम. तर इथं जर्मनीमध्ये आता वातावरण बदलत चाललेलं आहे. थंडी थोडी कमी झालेली आहे तशी, म्हणजे स्नो वगैरेच कमी झालेलं आहे. बाकी तुम्ही बघू शकता थंडी असल्यामुळे रात्री तसा थोडा थोडा बर्फ साचलेला आहे इथं. पण जो बर्फ वगैरे पडतो -10 -15 टेम्परेचर आता नाही आहे, ऊन वगैरे पडते. तर इथं मी माझं लायसन कलेक्ट करायसाठी आले होते, ड्रायव्हिंग लायसन. तर मी आता इथं वेट करत आहे आणि ड्रायव्हिंग लायसन घेतल्यानंतर मग सिटी सेंटरमध्ये मला थोडं काम होतं. तर तिथंच कॉस्मेटिकचं शॉप दिसलं, तर सर्व महिलांचा आवडता विषय. तर मला 1-2 लिपस्टिक घ्यायची होती, तर ते मी घेतली आणि घरी आली. माझं काम वगैरे सर्व झालेलं आहे. आज मला माझं प्रॉपर लायसन मिळालेलं आहे ड्रायव्हिंगचं. आधी त्या दिवशी आपली एक्झाम असते, त्या दिवशी काय करतात ते फक्त आपल्याला एक पेपर देतात. तो पेपर घेऊन आपल्याला तिथल्या ऑफिसमध्ये जावं लागतात. मग नंतर ते आपल्याला लायसन देतात. तर आज एक्झाम पास झाली होती म्हणून मैत्रिणीने जेवण करायला बोलवलं होतं. असंच आमच्या 1-2 मैत्रिणीला सोबत मिळून. तर म्हटलं खाली हात काय जावं, तर मग मी आपलं जे रगड्याचे आपले वाटाणे असतात ते भिजत घातलेले होते. एकदम प्रॉपर रगडा पॅटीस नाही बनवत आहे, पण सुकावाला एक रगडा मी बनवते, तो मुलांना खूप आवडते. तसा टाईपमध्ये मी बनवणार होते. तर पुऱ्या बनवल्या होत्या मी घरीच. तर त्या पुऱ्या घेऊन चालली. त्याच्यानंतर वाटाणे भिजत घातलेले होते. कुकरला मीठ वगैरे टाकून, थोडीशी हळद टाकून थोडे शिजवून घेतले होते. तर आज आहे फ्रायडेचा व्हिडिओ हाच. या ड्रायव्हिंगच्या कामामुळे ना थोडी गडबड चालू होती माझी. इकडे जा, तिकडे जा, हे कर, ते कर. तर या 2-3 दिवसामध्ये कामं व्हिडिओ वगैरे करता आले नाही, म्हणून हे मागचे 1-2 दिवसाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आता पोहोचवत आहे. आता तिच्याकडे चालले आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे ना खूप छान वाटते. आता वातावरण चेंज झालं त्याच्यामुळे ऊन पण पडते आणि सकाळी उजेड पण लवकर पडतो. तर आता आम्ही पोचलेलो आहे माझ्या मैत्रिणीकडे. तिने सर्व स्वयंपाक आधीच करून ठेवलेला होता. स्नॅक्समध्ये तिने 2-3 टाईपच्या चटण्या बनवल्या होत्या, भजे बनवले होते आणि मी ही अशी आपली सुकीवाली चाट बनवली होती वाटाण्याची. त्यामध्ये फक्त टोमॅटो, कांदा, थोडे मसाले टाकून मी अशी बनवली होती. नंतर आमची बच्चे पार्टीला काही ते भजी वगैरे खायचं काही मन नव्हतं, मग त्यांच्यासाठी एक वॉटरमेलन चिरलं आणि खूप गोड निघालं होतं आणि मस्त मजेत ते खात बसलेले होते इथं. आणि इथे आमचे 2-3 मैत्रिणी आहे आम्ही. तर मिळून आम्ही इथं आज तिनेच सर्व केलं होतं. मी फक्त ती चाट केली होती, बाकी सर्व स्वयंपाक तिनेच केलं होतं. आणि ती आहे साऊथ इंडियन, त्याच्यामुळे तिच्याकडचा स्वयंपाक तिने केलेला होता. आणि हे आमचे चटोरे पोटोरे सर्वात लहानी आमची ती 7वी. आता आता थोडं थोडं ती खायला लागलेली आहे, तर तिच्याकडे थोडं लक्ष द्यावं लागतं. काही पण खाली असलं ना की उचलून घेते आणि तोंडात टाकते. तर इथं सर्वांची तेच गडबड चालू होते. कोणी काही वॉटरमेलन खात होतं, कोणी काही करत होतं. अदितीला कोशिंबीर खायची होती. माझ्या मैत्रिणीच्या हातची कोशिंबीर तिला खूप आवडते. तर ती पण काही होती की हे बनवणार, ते बनवणार. खूप छान छान पदार्थ बनवते जेवण करायला. तर इथं आम्ही सर्व मंडळी बसलेलं होतं. कोणी घेत होतं, खात होतं आणि त्याच्यानंतर मस्त गप्पा वगैरे केला. आणि इथं आमच्या दोघींचं मस्त गाणं वगैरे चालू आहे. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. अब लोरी गाएंगे हम. लोरी 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 लोरी. चंदन I like white color one. Very nice. Remaining under okay. So what do you think? It's a boy or girl? Actually, I want for Nani means girl. बिटिया मेरी सो जाई. माझ्या आवाजाकडे तुम्ही इग्नोर करा. आणि आम्ही मस्त बसलेलो होतो, नाश्ता वगैरे केला. त्याच्यानंतर थोडं निवांत बसलेलं होतं, गप्पा वगैरे केल्या होत्या. आणि मग आमचं चालू झालं जेवणाचं. तर जेवणामध्ये कोणता तरी डोसा तिने बनवलेला. त्यांच्याकडे जो आहे काहीतरी नाव मी विसरले, त्याचं नाव त्यांच्याच भाषेमध्ये नाव होतं, मी त्याचं नाव विसरले. तर डोसे बनवायचे तर ते इथं 2 पॅन आम्ही ठेवलेले. तर तिने सकाळी खूप बनवलेलं होतं, त्याच्यामुळे मग तिला म्हटलं आता ना तू 2 पॅन ठेव आणि दोघी मिळून आपण इथं पटपट डोसे बनवूया. तर दोघीने मस्त 2 पॅन ठेवलेले आहे आणि थोडे डोसे मी बनवले. नंतर ती मला म्हणाली तू जा
आणि तू मुलांना खाऊ घाल आधी आणि नंतर तू स्वतः बस जेवायला, मी गरम गरम सर्वांना डोसे देते. तर इथं मुलांना सर्व मुलांचे जेवण वगैरे झाले होतं. इथं आमची चटुरी बोटरी सर्व तिच्या ड्रॉवरमधलं सामान काढून सर्व घरामध्ये इकडे तिकडे फेकत होती. सर्वच छोटी आहे पण सर्व तिला समजते आज का इकडे जाते तिकडे वस्तू सर्व काढून इकडे तिकडे फेकत राहते. तर इथं मस्त गरमागरम डोसे बनवत होती आणि छान असे मस्त ती काय करत होती, ऑइल टाकत होती, थोडं वरून कांदा वगैरे टाकत होती आणि मस्त चटणी सांबार सर्व गोष्टी तिने बनवलेल्या होत्या. आणि आम्ही इथं बसून मस्त खात होतो आणि ती गरम गरम आम्हाला बिचारी आणून देत होती. जसं आपण आपल्या माहेरी जातो बघा आणि आपली आई कशी आपल्याला मस्त गरम गरम सर्व आणून देते आणि आपण मस्त गरम गरम खात असतो. बस तसंच आमचं चालू होतं. ती मस्त गरमागरम बनवत होती. नंतर मग तिला म्हटलं तू पण घे आणि तू पण खा आमच्याबरोबर. तर आम्ही मस्त पोटभर आज मी गरम गरम डोसे खाल्लेले होते आणि चवीला खूप खूप उत्तम झालेले होते. एक असते ना जे आपली ट्रेडिशनल असते, जसे की आपल्याकडे डाळ भात वरण भात जसं आपण बनवतो ती एकदम सिम्पल रेसिपी असते पण चव वेगळी येते आपण जेव्हा बनवतो आणि इतर लोक बनवतात ते वेगळी चव येते. तसंच यांचं सांबार वगैरे जर बघितला ना तर खूप वेगळी चव येते. तर इथं मस्त तिने व्हाईट राईस बनवला, कर्ड राईस बनवला होता. त्याच्यानंतर इथं मस्त सांबार बनवलेलं आहे. 2 टाईपच्या चटण्या बनवलेल्या होत्या. मुलांसाठी एक थोडी अशी गोड काहीतरी होती, ही व्हाईटवाली मस्त अशी गोड गोड लागत होती आणि ही एकवाली टोमॅटो कांदावाली जी असते ती. खूप सारा सांबार बनवून ठेवलेला होता तिने आधी. इथं कर्ड राईस बनवलेला आहे कारण की आम्ही 4 टोटल फॅमिली आणि मुलं वगैरे सर्व, त्याच्यामुळे खूप सारा सांबार वगैरे. आणि त्याच्यानंतर मग आज आमच्या महिला मंडळाचं इव्हेंट होता, गेट टुगेदर होतं. तर आम्ही इथं आलेलो आहे बॉलिंग करण्यासाठी. तर सर्व बायका इथं जमलेल्या आहे. इथं एक ग्रुप आहे आमचा महिलांचा, तर इथंच आम्ही सर्व आज जमलेले आहे थोड्या आणि इथं नवरा नाही मुलं नाही, आज मस्त आम्ही एन्जॉय करणार आहे. मुलांना घेऊन नाही आलो, मुलं सर्व घरी आहे. तर इथं बॉलिंग करण्यासाठी त्यांचे शूज असतात, आपल्याला शूज चेंज करावे लागतात. तर इथं मी शूज चेंज करत आहे आणि आम्ही 3 रो बुक केलेल्या होत्या, 3 लाईन बुक केलेल्या होत्या. तर 1 आवरसाठी आम्ही बुक केलेलं होतं. तर आमचं इथं सर्व झालेलं आहे कार्यक्रम एंड. तर आता आम्ही निघालो आहे बाहेर. तर एक इव्हेंटची आम्हाला तयारी करायची होती, म्हणजे त्याच्यावरती थोडं प्लॅनिंग करायची होती. तर इथंच एक जवळच कॅफे एरिया होता, तर तिथं आम्ही जात आहे. तिथं थोडी कॉफी वगैरे घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग एका इव्हेंटची आम्हाला प्लॅनिंग करायची होती, ते प्लॅनिंग आम्ही तिथं करणार आहे. तर इथं सिम्पल आपले चहा वगैरे काही मिळत नाही, तर इथं सिम्पल ज्या कॉफी असतात, ब्लॅक कॉफी, कॅपिचिनो वगैरे वगैरे वेगवेगळे, आणि त्याच्याबरोबर आपल्याला
काही ब्रेड वगैरे घ्यायचं असलं तर ते आपण घेऊ शकतो. तर इथं मी आपली मस्त सिंपल ब्लॅक कॉफी घेतलेली होती आणि संध्याकाळचा टाईम होता. आजचा दिवस आहे म्हणजे विकेंडचाच दिवस होता, त्याच्यामुळे मग टेन्शन नव्हतं. अदितीचे बाबा घरी होते आणि इथं बॉलिंगला मुलं अलाऊन होते. अलाऊ म्हणजे छोटे छोटे मुलं इकडे तिकडे धावू शकतात, त्याच्यामुळे जवळपास आम्ही मुलं आणलेच नाही. तर मस्त आम्ही आज एन्जॉय केलेलं आहे फक्त महिला मंडळाने. तर इथं मी कॉफी वगैरे घेतलं, आमचं प्लॅनिंग वगैरे झालेलं आहे, सर्व चर्चा वगैरे झालेली आहे आणि आता मी जात आहे घरी. इथून बस घेणार आहे मी. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर चला मग परत भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा. बाय बाय.